शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी 2 वर्षांनंतर होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष। मनसेचं आजपासून इगतपुरीमध्ये 3 दिवसाचं राज्यस्तरीय शिबिर। राज ठाकरे स्वतः शिबिरात करणार मार्गदर्शन। शिवसेना उबाठा सोबतच्या युतीबाबत काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष। बच्चू कडूंच्या पदयात्रेचा आजचा शेवटचा दिवस। यवतमाळच्या आंबोडामध्ये दुपारी होणार सांगता सभा। सातबारा कोरा करण्याच्या मागणीकरता कडू आक्रमक। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांना पंढरपुरात दुग्धाभिषेक। अक्कलकोटमधील घटनेच्या निषेधार्थ दुग्धाभिषेक घातला, तर पुण्यामध्ये मराठा समाजाची महत्त्वाची बैठक। विरारमध्ये रिक्षा चालकाच्या मारहाणीवर भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका। जशास तसं उत्तर दिल्याशिवाय ठाकरे बंधू गप्प बसणार नसल्याचा दिला इशारा। नागपूरच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात माजी नगरसेवकाच्या मुलाला अटक। आरोपीकडून 1.5 लाखांचा ड्रग्ज जप्त। गणेशपेठ पोलिसांची मोठी कारवाई। भारतीय हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशनकडून राज्य सरकारच्या कर धोरणाविरोधात 1 दिवसाचा बंद। राज्यातील सगळ्या परमिट रूम आणि बार राहणार आज बंद। उत्तर भारताला मुसळधार पावसानं झोडपलं। राजस्थानातल्या अजमेर स्टेशनवर भरलं पाणी। वाराणसीत गंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। भारताचे शुभांशु शुक्ला यांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून देण्यात आला निरोप। अंतराळ स्थानकातून आज पृथ्वीकडे होणार रवाना। आणि लॉर्ड्स कसोटी रंगतदार स्थितीत भारताला विजयाकरता 125 धावांची गरज। चौथ्या दिवशी भारताच्या 4 विकेट्स गेल्या।